जळगावचा कपिल आपल्याकडे उद्योग मंथन कार्यक्रमाला आला होता. कपिल हा IT क्षेत्रामध्ये ऑलरेडी काम करतो आणि आता तिथे थोडासा एक्झॉस्ट झाला. म्हणजे साधारण 40लं वय आहे. आता कधी या चॅट जीपीटीच्या जमान्यात, एआयच्या जमान्यात जॉबून काढतील अशी त्याला भीती वाटते. मग आता मात्र इकडे पुण्यात सेटल झालाय. गावाकडे जमीन आहे. गावाकडे एकदम शिफ्टही होऊ शकत नाही. लगेच जॉबही सोडता येणार नाही, कारण होम लोन, कार लोन या सगळ्या गोष्टी आहेत. कपिलच्या बाबतीत आम्ही जेव्हा अनालिसिस केलं उद्योग मंथनमध्ये किंवा त्याला असेसमेंट करायला लावली, तेव्हा त्याच्याकडच्या उपलब्ध सोर्सेस आणि जळगावकडे काय काय उपलब्ध आहे आणि याला इथे बसून काय करता येईल याच्या कॉम्बिनेशन मध्ये आम्ही त्याच्यासाठी व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा बिझनेस बेसिकली फायनल केला. एक तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही बिझनेस सिलेक्ट करत असताना तेव्हा आपल्या प्रोफाईलला मॅचिंग होणारा बिझनेस खूप महत्वाचा आहे. त्यात आपल्याकडे पोटेन्शियल किती आहे, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट किती आहे, आपल्या लोकल भागामध्ये काय पिकतंय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जर या सगळ्या गोष्टी तुमच्या जुळून आल्या तर डेफिनेटली पुढे जाऊन तुमचा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो. आणि जरी मग तुमचा जॉब सोडायची जरी तुमच्यावरती वेळ आली तरी तुमच्यासाठी पॅसिव्ह बिझनेसचा, पॅसिव्ह इन्कमचा सोर्स तयार होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं?